बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। पोलीस कस्टडीत अशोक खरातचं मौन व्रत धारण केलेलं आहे। पोलिसी खाक्या दाखवता संतापत घोर अपराध असं तो बोललेला आहे। कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अगदी सिने स्टाईल पद्धतीनं घरात चोर घुसल्याचं सांगत कसं पकडलं होतं याबाबतची कहाणी एनडीटीव्ही मराठीनं 2 दिवसांपूर्वी दाखवली होती। ही कारवाई अत्यंत गुप्तपणे 5 पथकांमार्फत करण्यात आली होती। यातल्या कोणालाही आपण काय कारवाईसाठी जातोय याबाबत काहीही कल्पना देण्यात आली नव्हती। दरम्यान पोलीस कस्टडीत अशोक खरातचं मौन व्रत पाहायला मिळत आहे। खरात हा पोलीस तपासात पोलीस काहीच बोलत नाहीये असं कळतंय। मौन व्रत त्यानं धारण केलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, पोलीस कस्टडीमध्ये अशोक खरातचं मौन व्रत पाहायला मिळत आहे। दीपाली, खरं तर अशोक खरातला मंगळवारी रात्री जेव्हा त्याच्या घरातून अटक करण्यात आली होती तेव्हा पोलिसांनी अत्यंत सिने स्टाईल ही संपूर्ण कारवाई केली होती। चोर शिरलेला आहे असं त्याला सांगण्यात आलेलं होतं। जवळपास 5 पथकं ही पोलिसांची तिथे होती आणि त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली। त्याच्या मुसक्या आवळलेल्या होत्या। त्यानंतर त्याला पोलीस कस्टडी देखील सुनावण्यात आली होती आणि पहिल्याच दिवशी त्याने पोलीस कस्टडी दरम्यान मौन व्रत धारण केलेलं होतं अशी पोलीस सूत्रांनी माहितीही दिलेली आहे। तो बराच वेळ काहीही बोलत नव्हता, मात्र त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या हा दाखवण्यात आला आणि त्यानंतर तो हळूहळू बोलायला लागला, हळूहळू कबुली द्यायला लागला असं देखील सांगितलं जात आहे। दरम्यान त्याला जेव्हा पोलिसांनी खाक्या हा दाखवला होता त्यानंतर त्याने बंधुबाबाचा एक वेगळाच अवतार जो आहे तो खरं तर पोलिसांनी अनुभवला होता। डोळे मोठे करत थरथर कापत खरात हा मोठ्या आवाजात संतापत घोर अपराध असं बोलला होता आणि त्याचा आवाज ऐकून खरं तर ते बाहेर काही पोलीस कर्मचारी उभे होते ते देखील मध्ये गेले होते। त्यानंतर खरातला घाम फुटला होता आणि तो काही काळातच शांत देखील झालेला होता। दरम्यान आता जर आपण बघितलं तर सध्या 24 तारखेपर्यंत खरात हा पोलीस कोठडीमध्ये आहेत। त्याच्याकडून अजून काय काय कबुली देण्यात येते, आणखी काही महिला त्याच्या विरोधात तक्रार देण्यास पुढे येतात का, सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता एसआयटी कडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो केला जातोय। अगदीच प्रांजल, धन्यवाद या सविस्तर